नमस्कार. वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण ब्रेड न वापरता मस्त कॅरमलाइज असं पुडिंग बनवणार आहोत. तर हे पुडिंग खूप छान लागते. तर हे पुडिंग कसलं आहे तर केळ्याचं आहे. त्यासाठी आपण केळी वापरणार आहोत. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी 4 केळी घेतलेली आहेत, कारण ही खूप छोटी केळी आहेत. मोठी केळी असल्यास 3 केळी घ्या. 3 अंडी, व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. इथे साखर कॅरमलाइज करण्यासाठी घेतलेली आहे. ती तुम्ही नाही वापरली तरी चालेल, तुम्हाला कॅरमलाइज नाही करायचं असेल तर. आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे. तर हे पाव कप मी साखर घेतलेली आहे, 1/4 कप. तर त्याचं आपण कॅरमलाइज करणार आहोत. तर इथे मी मंद आचेवरती पॅनमध्ये ही साखर घातलेली आहे. आणि या साखरेला ही असं ओलावा येईपर्यंत चमचा लावायचा नाही. अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे साखर. मंद आचेवरती आपण हे कॅरमलाइज करत आहोत. पाणी वगैरे घालण्याची गरज नाही. साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे, हे पहा. तर साखर मेल्ट झाल्यानंतर आपण हे चमच्याने, तर मी स्पॅच्युलाने व्यवस्थित फिरवत आहे. मंद आचेवरती आपण हे शिजवत आहोत. तर छान कॅरमलाइज झालेलं आहे, हे पहा. साखर संपूर्ण वितळलेली आहे आणि सुंदर रंग आलेला आहे. जास्त काळपट करायची नाही, नाहीतर ती कडू लागते. तर इथे मी हा डबा घेतलेला आहे, टीन आहे स्टीलचा. त्यामध्ये हे साखरचं कॅरमलाइज केलेलं आहे ते घालायचं आहे आणि लगेच हे फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर ते घट्ट होते. छान मस्त सुंदर रंग आलेला आहे. आता हे आपण डबा बाजूला ठेवून देणार आहोत आणि पुढच्या तयारीला लागायचं आहे. तर आता इथे मी केळी घेतलेली आहेत. केळी छोटी आहेत, त्यामुळे मी 4 केळी घेतलेली आहेत. मोठी केळी असल्यास 3 केळी तुम्ही वापरायची आहेत. तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मी केळीचे पीसेस घालते आहे. त्यानंतर 3 अंडी घेतलेली आहेत. तर एक अंड मी एका वाटीमध्ये घेणार आहे. कधी अंड खराब होण्याची शक्यता असते, म्हणून एक अंड फोडून त्यामध्ये वापरणार आहोत. आमच्या वसईच्या अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकन प्रेस करा. म्हणजे काय होईल की येणारे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. या पुडिंगसाठी मी 2 टेबलस्पून साखर वापरणार आहे. चांगले पिकलेले केळ्याचं आपण पुडिंग बनवतो आहोत. तर तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरायची आहे. आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. दूध घालायच्या अगोदर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण दूध वापरणार आहोत, म्हणजे ती केळी व्यवस्थित मॅश होतात. तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. छान मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. तर आता हे कॅरमलाइज केलेलं टीन आहे, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे. हे केळ्याचं पुडिंग आपण झटपट करणार आहोत, कुकरमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी डब्बा पाहिजे. हे झाकणाचा डब्बा आहे. तुमच्याकडे डब्बा नसला तर तुम्ही एखादं टीन घेऊन त्याला फॉईल पेपर लावू शकता. तर इथे मी कुकरमध्ये एक पेला, एक ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि हा डबा ठेवून त्याला झाकण लावून शिटी वगैरे तशीच ठेवायची. आणि आता गॅसवरती ठेवणार आहोत. तर फास्ट गॅसवरती 1 शिटी येईपर्यंत आपण गॅस फास्ट ठेवणार आहोत. आता मुलांना सुट्टी आलेली आहे, तर बाहेरचं न खाता असं घरगुती पुडिंग वगैरे छान छान बनवून द्या. तर आता 1 शिटी आलेली आहे, तर गॅस कमी करायची आहे आणि 10 मिनिटासाठी मंद आचेवरती आपण शिजवून घेणार आहोत. तर आता 10 मिनिटं झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि हे कुकर असंच 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटं असंच ठेवलेलं. आता हे कुकरचं झाकण काढलेलं आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण थंड झाल्यानंतर तो टीन काढलेला आहे आणि छान मस्त असं हे पुडिंग आपलं रेडी झालेलं आहे. हे पहा मस्त. तर आता आपण सुरीने ह्याच्या कड्या अशा सगळ्या बाजूने मोकळ्या करून घेणार आहोत. राऊंड फिरवून घ्यायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि ती प्लेट उलटी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ते पुडिंग त्या प्लेटमध्ये येईल. एकदा टॅप करायचं आहे आणि छान मस्त असं आपलं हे पहा पुडिंग मस्त गोल्डन रंग आलेला आहे आणि छान पुडिंग रेडी झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. पहा किती सॉफ्ट आहे, तुम्हाला समजत असेल. खूप छान मस्त असं हे पुडिंग रेडी झालेलं आहे. मुलांना आणि सगळ्यांनाच खूप आवडेल. हे पहा किती सॉफ्ट आहे आणि हे पुडिंग खातेवेळी केळ्याचा स्वाद आणि सुवास खूप छान. तर हे पुडिंग तुम्ही गरम देखील खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये सेट करून त्यानंतर थंड देखील
खाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर आमची ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.